नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनल मध्ये. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर आज थोडासा एक छोट्याशा विषयावरती बोलायचं आहे मला, कारण जीडीसीए बद्दल कशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहे पुढे, ते सांगणारच आहे मी तुम्हाला. पण जास्त स्ट्रेस घेऊ नका किंवा जास्त प्रेशर घेऊन तुम्ही अभ्यास करू नका, कारण मला माहितीये की अकाउंट्स हा विषय जे नॉन अकाउंटिंग मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांना थोडासा डिफिकल्ट जाऊ शकतो. तर त्याबद्दलच थोडंसं आपण एक सेशन पण ठेवणार आहोत. पण आता बघूया, जर समजा अवेलेबल झाले कोणी अकाउंटसाठी तर त्या पद्धतीने आपण ठेवूया. जर त्यात आमचे जे फॅकल्टी आहेत त्यांच्याकडनं काही जर तुम्हाला मिळत असेल, त्याचं प्रोव्हिजन काही होत असेल तर तेही आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर थोडासा वेट करावा लागेल फक्त यासाठी. पण जसं मी सांगितलं पूर्वी अनेक व्हिडिओमधून मी सांगतोय की तुम्ही लिहायची कृपया प्रॅक्टिस करा, कारण लिहिण्याशिवाय तुम्हाला त्याला पर्याय नाहीये. जेवढं तुम्ही चांगल्या पद्धतीने, जसं, कारण प्रत्येकच व्यक्ती जो आहे तो त्याच्या त्याच्या शैलीमध्ये लिहित असतो. पण शैलीमध्ये लिहित असताना सुरुवात जी असते प्रत्येक उत्तराची चांगल्या पद्धतीने हेडिंग्स जे असतात व्यवस्थित लिहा, नीटनेटकेपणाने लिहा. किंवा जो प्रेझेंटेशन जो प्रकार असतो ना उत्तरासाठी, तर तो खूप महत्वाचा प्रकार आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते मेक शुअर करायचे की चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा. आणि जर चांगला अक्षर असेल तर उत्तमच आहे, नसेल तर थोडंसं चांगलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की कन्फ्युजन असं आहे की इंग्रजीमध्येच पेपर लिहायला पाहिजे का किंवा मराठीमध्येच लिहायला पाहिजे का, असं काही नाही. कारण त्या जी प्रश्नपत्रिका तुम्हाला येते सुरुवातीला जिथे मराठीमध्ये इंग्रजीमध्ये असते, नंतर मराठीमध्ये असते, तर तिथे लिहिलेलं असतं की इंग्रजी व्हर्जन सुद्धा याचं, म्हणजे या प्रश्नाचं किंवा या क्वेश्चन पेपरचं इंग्रजी व्हर्जन मध्ये जरी उत्तरं लिहिली तरी ते ऍक्सेप्ट केले जातात. सो त्याच्यामुळे त्याचं टेन्शन नाहीये. म्हणजे थोडक्यात काय मला म्हणायचंय की जर तुम्हाला वाटलं की मला अकाउंट जे आहे न्यूमेरिकल असल्यामुळे मला ते जमणार नाही, किंवा मोस्ट ऑफ द टाइम अकाउंट जे आहे ते आपण आकडेमोड जे आहे ते इंग्रजीमध्येच करतो हल्ली, कारण कम्प्युटर्स वगैरे त्याच्यावरती सगळ्या गोष्टी इंग्रजीमध्येच येतात. तर त्यानुसार आपण ते करतो. आणि बिझनेस लँग्वेज असल्यामुळे इंग्लिश बऱ्यापैकी त्या सोयीस्कर होतात. सो त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा अकाउंट्स हा सब्जेक्ट. बाकी तुम्हाला वाटत असेल, तुमची चांगली कमांड असेल, मराठी भाषेवरती प्रभुत्व असेल चांगलं, तर तुम्ही मराठीमध्ये बाकीचे सब्जेक्ट लिहू शकता. सीएचएम असेल किंवा ऑडिट विषय असेल किंवा तुमचे बाकीचे जे बँकिंग विषय असेल किंवा मॅनेजमेंट असेल, हिस्ट्री असेल, हे जे विषय आहेत हे तुम्ही मराठीमध्ये जरी लिहिली तरी एकदम उत्तम आहे. फक्त मुद्देसूद लिहा, त्याचा सराव करा. ऍक्च्युली तुम्हाला काय करायचंय की जे मी दाखवतो तुम्हाला, असे जे पेजेस असतात ऍक्च्युली पेपर, तुम्हाला बोर्डचे असे पेपर्स मिळतील बाजारामध्ये, त्या अशा प्रकारे पेपर घेऊन या आणि 3 तास वेळ लावून लिहा. ऍक्च्युली 3 तासामध्ये किती लिहिता येतंय किंवा कितीपर्यंत तुम्ही जाताय, किती मार्क्स पर्यंत, किंवा किती प्रश्न तुम्ही सोडवू शकताय, हे तुम्ही चेक करा सुरुवातीला. तेव्हा अशा प्रकारचे पेपर मिळतात ऍक्च्युली बाजारामध्ये, तुम्हाला ते तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि फक्त याच्यातले ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला जेवढ्या पद्धतीने चांगलं लिहिता येत आहे तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे फक्त. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही वेळ लावून लिहिताना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की मी माझं 10 प्रश्नच होत आहेत किंवा 8 प्रश्न होत आहेत, 3 प्रश्नच होत आहेत, जास्त काही होत नाहीये. तुम्हाला सवय नाही लिहिण्याची, कृपया लिहिण्याची सवय फक्त लावा. खूप महत्वाचं सांगतोय मी हे, कारण त्याच्यावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत परीक्षेमध्ये. फक्त घाबरून जाऊ नका, कारण एक्झाम काय एवढी काही टफ नाहीये पण सोपी पण नाहीये खरं तर एक्झामसाठी तुम्हाला मेक शुअर करायचं की तयारी चांगली करून जा, फक्त एवढंच. ठीक आहे, त्यासाठी आपण कंटिन्युअस व्हिडिओ पण देतोय, आपण टेन्शन घेऊ नका. पुढे व्हिडिओ जे आहेत पुढील आपण रिलीज करतोय लवकरच बाकीच्या विषयांवरती, जुने ज्यांच्या एक्झाम्स झालेल्या जुन्या त्याच्यासाठी, त्यावरती सुद्धा, आणि जे एक्सपेक्टेड प्रश्न आहेत त्यावरती सुद्धा आपण बनवतोय. सो त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की आपण
अवेअर करतोय, लोकांना जागृत करतोय की हा कोर्स कशा प्रकारे काम करू शकतो किंवा तुमच्या लाईफमध्ये कशा प्रकारे चेंजेस आणू शकतो याबद्दल अवेअरनेस आपण करतोय सगळ्या विद्यार्थ्यांना. कारण आता तुम्ही हल्ली बघितलं ना तर जीडीसीएला जे लोकांना माहिती आहे की हा कोर्स केल्यानंतर मला बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ऑडिट्स वगैरे करता येतात किंवा सोसायटी ऑडिट्स करता येतात, जे सोसायटीमध्ये राहतात मुलं किंवा व्यक्ती, त्यांना ह्या गोष्टी ऑलरेडी माहित असतात की हा एक कोर्स आहे, हा ऑडिटर वगैरे करतो. पण त्यांना हे माहित नसतं की जो सोसायटीचे ऑडिट करतो तो सीए जो असतो का दुसराच कोणी असतो हे त्यांना माहित नसतं. पण बहुतांश लोकांना हे माहित असतं की सीए असतो तो जो व्यक्ती असतो जो सोसायटी ऑडिट करतो तो. पण तसं नसून सीए तर असतात ऑफकोर्स, त्या हायर ऑथॉरिटी आहे त्याच्यामुळे ते त्यांचा भाग सेकंडरी आहे. पण जी मंडळी जीडीसीए ज्याचं सीए नाही झालेलं आहे, नॉन सीए किंवा नॉन अकाउंट्स बॅकग्राऊंडची लोक आहेत, ही लोक जी आहेत हे सुद्धा सोसायटी ऑडिट्स करू शकतात, बँकिंग ऑडिट्स करू शकतात आफ्टर जीडीसीए. सो खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे, तो थोडासा समजून घ्या, थोडासा वेळ द्या क्षेत्राला. तर हे असं, कारण तुम्ही जनरली बघा तुम्हाला हार्डली काहीच व्यक्तींना माहिती आहे की हा कोर्स करू शकतो किंवा तुम्ही जीडीसीए केल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला मिळतात नाही मिळत हे माहित नाही ऍक्च्युली. इव्हन कॉलेजेसमध्ये पण सांगितलं जात नाही. तर ते आपण अवेअर करतोय लोकांना. तुम्हाला अजून काही जास्त जाणून घ्यायचं असेल तर कृपया कॉल करा. मी आहे स्वतः, तुम्हाला गाईड करेल कॉलवरती, मी स्वतः बोलेल तुमच्याशी. किंवा जर पुण्याच्या आसपास कुठे असाल किंवा मुंबई वगैरे मध्ये कुठे असाल तुम्ही, तर शक्य असेल तर येऊन व्हिजिट करा, भेटा समोर, आपण सविस्तर चर्चा करू शकतो चांगल्या पद्धतीने. आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नावरती समाधान आपण 100% देण्याचा प्रयत्न करू. जेवढ्या आपण ज्या पद्धतीने आपण गाईड करू लोकांना, आतापर्यंत जेवढ्या लोकांना गाईड केलं त्यांचा खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स येतोय की तुम्ही खूप चांगलं गायडन्स देताय की अवेअर करताय लोकांना. कारण माहिती नसल्यामुळे हे सेक्टर खूप आता लोकांना माहितच नाहीये थोडक्यात हे सेक्टर. सो त्याच्यामुळे आता चान्स आहे, गोल्डन चान्स, त्यात आपण मोठ्या प्रमाणात काम करू शकतो आणि पुढे खूप जास्त प्रमाणात नोकरी उपलब्ध होणार आहे. तुम्हाला खूप चांगला चान्स आहे. कृपया टेन्शन घेऊ नका, कॉल करा आम्हाला, बोला आमच्याशी की तुम्हाला कुठे अडचण येत असेल कुठल्याही गोष्टीमध्ये, काही असू द्या, जीडीसीए बद्दल असेल किंवा बँकिंग सेक्टर किंवा ऑडिट्स वगैरे याबद्दल काही अडचण असेल किंवा त्याच्याबद्दलही विचारू शकता. बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील तुमच्या एज्युकेशन संदर्भातल्या, तुम्ही आम्हाला विचारू शकता, काही अडचण नाही. मी तुम्हाला 101% चांगल्या पद्धतीने गाईड करेल, जेणेकरून तुम्हाला एक लक्षात येईल की आपण कुठल्या पाथमध्ये जायला पाहिजे. सो त्याच्यामुळे ह्या जीडीसीएचं जास्त टेन्शन घेऊ नका, पण डिलही सोडू नका गोष्टी. कारण काय होतं की तुम्ही जर समजा रिलॅक्स झाला तर तुम्हाला ते जास्त प्रमाणात त्रासदायक होऊ शकतं. कारण काय होतं की, आणि मेक शुअर करा की ज्या तारखा आहेत, डेट्स, आपल्या एक्झाम डेट्स, त्या व्यवस्थित तुमच्याकडे टाइम टेबल असला पाहिजे त्याचा, आणि त्या तारखेला तुम्ही हजर असणं गरजेचं आहे. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत, ज्यांना जीडीसीएची एक्झाम द्यायची आहे किंवा जीडीसीए बद्दल जाणून घ्यायचं अशा विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयामध्ये अधिक माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.